नमस्कार, मी माणिक कांबळे, संपादक कार्यकर्ता, न्यूज चॅनलमधून आपल्याला आपल्या परिसरातील घडामोडीवरती बातम्या देत आहे। मार्डी येथे सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला आहे। लोकसेवा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवली जावी, लाभार्थ्यांना थेट लाभ मिळावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता। राज्य शासनाच्या निर्देशानुसार तथा जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या सूचनेनुसार तहसीलदार उत्तम निलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आपले सरकार सेवा केंद्र मार्डी येथे आयोजित सेवा हक्क दिन सोहळ्यात पारदर्शकपणाने लाभण्यासाठी तहसीलदार निलावडे यांनी सामूहिक शपथ दिली। महसूल विभागासह इतर विभागामार्फत कागदपत्रांना किती आकारणी करायची व किती दिवसात वितरण प्रणाली राबवायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमाला तलाठी रवी पिंपळकर, पोलीस पाटील डॉक्टर प्रशांत पाटील, महसूल सहाय्यक प्रशांत डंगारे, सेतू केंद्र संचालक अतुल बोबळे प्रामुख्याने उपस्थित होते। पाहूया आयोजित कार्यक्रमाची एक झलक। राज्य शासनाने आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी आज दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी मारेगाव तालुक्यामध्ये प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र आणि सेतू सुविधा केंद्र ह्या ठिकाणी ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात त्या ठिकाणी त्या गावातल्या त्या क्षेत्रातल्या लोकांना जास्तीत जास्त लोकसेवा हक्क अधिनियम 2015ची माहिती व्हावी ह्या दृष्टिकोनातून आज ह्या ठिकाणी आपण मार्डी येथे बोबडे आपले सरकार सेवा केंद्र मार्डी येथे आज आपण लोकसेवा हक्क दिन साजरा करतोय। त्या लोकसेवा हक्क दिनाच्या एक अनुषंगाने आपण सगळ्या लोकांना आवाहन करतोय की आपण ह्या ठिकाणी ज्या सुविधा पुरवतोय महसूल विभागामार्फत किंवा इतर विभागामार्फत त्या सुविधेसाठी किती आकारणी करायची, किती दिवसात प्रमाणपत्र द्यायचं याबाबतचं सगळं चार्ट लावलेलं आहे आणि त्या चार्टप्रमाणे ह्या सेवा सुविधा केंद्राच्या केंद्रचालकांनी फीस घेणं अभिप्रेत आहे आणि त्याच कालावधीत सुविधासुद्धा उपलब्ध करून देणं अभिप्रेत आहे आणि जास्तीत जास्त लोकांना ही माहिती व्हावी ह्या अनुषंगानं आपण आज ह्या ठिकाणी लोकसेवा हक्क दिन साजरा करत आहोत। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण आपले सरकार सेवा केंद्र अथवा ई महासेवा केंद्र ज्या गावामध्ये आहे त्याच गावामध्ये आपले कामं करून घ्यावीत। बऱ्याच वेळेस असं लक्षात येतं आहे की मार्डी येथे आपले सरकार सेवा केंद्र आहे परंतु लोक ह्या ठिकाणाहून 13, 14, 15, 20 किलोमीटर जाऊन त्या ठिकाणी कामे करतात। त्याच्यामुळं ज्या व्यक्ती तितक्या दूर जातोय त्यांचा त्या दिवसाचा वेळ, जाण्या येण्यासाठी लागणारा खर्च ह्याची बचत होते। त्यामुळे सगळ्या लोकांना मी आवाहन करतो की ज्या ठिकाणी ASK केंद्र आहे त्याच ठिकाणी आपण हजर राहावं आणि त्याच ठिकाणी कामे करून घ्यावीत असं मी या लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत असलेल्या कायद्याची जास्तीत जास्त जनजागृती आज व्हावी म्हणून या ठिकाणी आवाहन करतोय। धन्यवाद। माझ्या पाठीमागे म्हणा, मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शक पद्धतीने विहित कालमर्यादेत व सौजन्याने पात्र नागरिकांना देण्याकामी मला सुपूर्द करण्यात आलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे निष्ठेने सचोटीने संवेदनशीलतेने व तत्परतेने पार पाडील। मी कटिबद्ध राहील। मी सेवा वितरित प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आवश्यक पावले उचलेल। मी नागरिकांना उक्त कायद्या प्रदान केलेल्या सेवेचा हक्काचा आदर ठेवून व सेवाभाव ठेवून त्यांच्या हितार्थ व कल्याणार्थ काम करेल। धन्यवाद।